तर बघू शकता आता नित्याच माझ्या पाठी कसा लागला या 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 करत मला घे बोलते. ताई हिला पोरीला याच्याने दूध पाजतात ना बॉटलने, तर मग त्याला पण तीच म्हणजे तशी पद्धतीची बॉटल पाहिजे. तर नित्यांची आहे तशीवाली, तर मग त्याच्यातच पाणी देते मी त्याला पाजायला. तर आई एका साईडला चिकन धुवत होते, आम्ही एका साईडला भात टाकत होते, नाही आई भांडी घासत होत्या आणि मी एका साईडला भात टाकत होते. असं आमचं दोघांचं मिळून चालू होतं. बोललं याला भरवायला जायच्या अगोदर मी भात टाकून घेते, कारण मग भरवायला गेलं तर भात टाकायचं राहिलं म्हणजे भरवता माझं जवळजवळ 5-10 मिनटं तरी जातात. त्याच्यामुळं मग त्याच्यात भातसुद्धा होऊन जाईल, म्हणून मी आता भात टाकायला घेतलेला आहे. मी आईंना बोलले सुद्धा की मी घासते, तरी पण आई घासायला लागलं, कारण त्यांना पण माहिती आहे की नंतर आमच्या बघून मला पण करायला लागतं, तरी पण त्यांना होत नाही तू इकडे येत. आज आहे आमच्या इथं चिकनचं कालवण आणि चिकन फ्राय. आज लाचचा आहे का उद्याचा लाचचा? बुधवारी अर्धा दिवस आमचं आजचा दिवस येईल. तुम्ही तर उद्या पण खाल. मी उद्या नाही, परवा नाही, बुधवारी. आणि इथं आणले कलेजी. ती कलेजी आता मी टाकते, आई चिकन टाकतात. लसूण मस्त करपलं इथं. चलो आला ना गौरांश? गौरांश हे गौरांश तर पुरा डोकं खाऊन टाकते मला. शुभंकर होती पाडशील. काटा चमच घेऊन गेला. शेगडीचं तर त्याला चालू इथंच आपला इथंच आपला मग शेगडीचं पाणी टाकू का जरा? नाही, तो खालचं पाणी आहे ना, तो खालीवर होईल ना. सगळं म्हणजे कॉर्नफ्लॉवर हाताला चिकटलं. तो मसाला भेटत होता बरा होता. तर आम्ही कसं चिकन फ्रायचं मिक्स करतो माहिती आहे का? मीठ टाकतो, मसाला टाकतो, हळद टाकतो, त्याच्यानंतर मटण मसाल्याचं पॅकेट एक, त्याच्यानंतर मी ना थोडंसं कलरला काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि चण्याचं पीठ थोडंसं टाकायचं आणि कॉर्नफ्लॉवर थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे एकदम मस्त होतं. मिक्स करून टाकायचं आणि एक्स्ट्राचं काहीही टाकायला लागत नाही. आणि दुसरं एक पॅकेट मिळतं आहे डायरेक्टवालं, टाकायचं आणि मिक्स करायचं, पण त्याच्यात आई बोलतं तर मीठ असते. आणि नाहीतर आम्ही असंच मिक्स करतो आणि तळायचं. कोण आलाय तो? मिक्सर जवळ कोण आलाय? कोण आलाय?
पसारा बेडवर बघून ना मला पहिलाची आठवण झाली. पहिलाची आठवण म्हणजे अशी की मी दुपारी म्हणजे अशी गौरांच्या सुट्टी असली नाही, सुट्टी असली की अशीच बेडवर बसवायची आणि खेळणी काढून द्यायची. मग तो खेळायला बसायचा, मग मी भरायची, परत काढायचं, परत भरायची. ही जुनी आठवण जागी झाली जरा खेळण्याची. कारण दरवेळेला मी अशीच त्याला बेडवर द्यायची खेळणी आणि मग झाली खेळून ती भरायची. आता याला झोपवते, यो काय खेळतो समजा खेळणे वगैरे काढून दिल्यावर, पण बेडवर एवढी काढून देत नाही मी. बसला किस्सू करतो, सगळी गादी हे करतो, ओली करून टाकतो. चल तू आता खेळायचं नाही, तर झोपायचं आहे. त्याला पण थोडंसं तिथे अभ्यास ट्युशनचा अभ्यास करते बघा. आला तर याला झोपवते पहिला. दादाला उठव, हालो हालो. असं याचं काय होतं माहिती आहे का, कराटे क्लास होता सकाळी. मला असं समजलेलं मला शाळेत आहे म्हणून मग याला उठवून मी 7 वाजता उठवला. म्हणजे बिनांगुळीचाच तोंड वगैरे धुवून दात घासून रेडी झाला आणि शाळेत गेला. यांनी सोडलं आणि काय त्यांचं झालं समजलं की आज नाही आहे, म्हणजे 5वीच्या नंतरच्या पोरांना आहे असं काहीतरी. परत घरी आला, तर घरी आल्यावर तो काही झोपला आहे, बिलकुल झोपला नाही. आणि दुपारी एवढी म्हणजे खेळला वगैरे आणि ऐकतच नव्हता बिलकुल. एक तर नित्याने झोपलेला, त्याला जरा आवाज आला तरी उठतो मग तो. म्हणून मग मार खाल्ला आणि मग बेडवर झोपला नाही. मग चटई दिली, खाली झोपलेला. तो आता 5 वाजले ते बघा. नाही तर दादाला उठव, दादाला उठव, उठव, आवाज दे, उठ बोल, उठ उठ बोल, उठ बोल. यो पण आलाय दादाजवळ झोपायला. मी तू बोल दादाला, दादा उठ, दादा उठ, उठ उठ बोल, उठ उठ बोल त्याला, उठ. पप्पी दे दादाला, दादाला पप्पी दे, दे दे दादाला पप्पी. अयो मारते, नको मारू, ए नको रे, मारायचे नाही, पप्पी दे रे. झापडच देतो डायरेक्ट. दे पप्पी, दे पप्पी, दे तू दादाला पप्पी दे. बोल उठ दादा, पप्पी दे, मारू नको. गे गे गे, पप्पी देते ग, इथं पप्पी देते, दे. ए अयो पक्की थांब बरं, ही मारते. दादा उठ, चल 5 वाजले, उठ. चला भाकरी विक्री करायला, चला चला भाकरी करायला, चला चला. नको नि तू, मारते दादाला. यो बघ कुठं बसायला गेला. हाय हाय, लागेल ना. दादा चावा गेला गौराज. बघ किती आंधी शाई, चावा घ्यायला जातोय. उठा दोघांनी, उठा, चला चला चला. मोरया बाप्पा, मोरया, बाप्पा मोरया. बरोबर, मोरया. दादा उठ, दादाला बोल उठ, उठू दे रे त्याला. ही मॅगी बघा, आमची मॅगी. चला बाहेर. निष्पणा करते ना नित्तू तू,
तुला वही देते मी, चल. 75ची स्पेलिंग आणि नंतर 75, नंतर 88 आहे. हा का ते मस्ती करणारा. चला वाजलेत 11:15 आणि आज पण थोडंसं टाईम झालं. दीपालीचे मम्मी पप्पा वगैरे आलेले. बरं दीपालीसुद्धा आली, म्हणजे दीपालीला घेऊन आली, ती घरी गेली 2 दिवस. तर ए बाबा गपरा. तर मग ती लोक आली, मग तिथं राहिलो आम्ही. तर टाईम झाला, मग जेवणाला वगैरे पण सुद्धा टाईम झाला, म्हणजे जेवायला. तर झाले सगळी कामं वगैरे आणि आता नित्यांशला झोपवायला आली. ही गेलेली एका काय म्हणतात त्याला प्रमोशनला. येऊ दे ना त्याला वरती, ये चल तू. तर ते आता येतील 11:15 वाजल्यात. आता झोपतो. दुपारी थोडीशी झोप काढते म्हणून जरा बरं वाटतं. आता किती झालं आहे ब्लॉग, काय झालं आहे काय माहिती नाही, बघूया किती झाला आहे तो. तर चला ब्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांशी प्रेमाने राहा आणि सर्वांबद्दल चांगलेच विचार करा. बाकी काय घेऊन तर आपण जाऊ शकत नाही. चांगलं मन, चांगलं स्वभाव हेच माणसाचं धन आहे. चलो ओय.